नमस्कार, मी सुलेमान तंबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सूचना. पैशाच्या कारणावरून ऊसतोड मजुरांची गळफास लावून हत्या. पंढरपूर शहरामधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी. राजा सरवदे यांनी पक्षाला बाधा येईल असे काम केले आहे, अशोक सरवदे यांचा आरोप. देश पोलिओ मुक्त करण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. आणि आपण सबला आहात याचे भान राखा, सांभवी कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. आगामी लोकसभा निवडणूक शांततेत व मुक्त वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यावेळी उपस्थित होते. निवडणूक खुल्या वातावरणात पार पडावी, मतदान प्रक्रिया पारदर्शक राहावी या हेतूनेच निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्षावर टीका टिप्पणी करता येणार नाही, शांततेचा भंग करता येणार नाही. तसेच राजकीय पक्षांना सार्वजनिक मैदाने उपलब्ध करून देताना उच्च न्यायालयाच्या निकषानुसार कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी धार्मिक स्थळांचा प्रचार व प्रसारासाठी वापर करू नये अशा सूचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिल्या. ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी त्या ठिकाणचे विशेष निवडणूक कार्यक्रम राबवून मतदानासाठी जनजागृती केली जाईल. तसेच मतदानाच्या 8 दिवस अगोदर बूथ लेवल अधिकारी यांच्या मार्फत मतदारांना वोटर स्लिप देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 33,44,585 मतदार असून नव मतदार वाढीसाठी प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. संवेदनशील मतदारसंघात संबंधित आवश्यक यंत्रणेकडून पाहणी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच संवेदनशील मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात येतील. आचारसंहितेच्या कालावधीत बँकांनी आपली रक्कम वाहतूक करताना संबंधित यंत्रणेला सूचना द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे ऊसतोड मजुरांची गळफास देऊन हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. राधेश्याम प्रल्हाद राठोड, वय वर्ष 32, राहणार बेलोरा, तालुका मंठा, जिल्हा जालना असे ऊसतोड मजुरांची नावे. या प्रकरणी पिराची कुरोली येथील 2 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 महिन्यापूर्वी पिराची कुरोली येथील शेतकरी भीमराव दिगंबर कौलगे आणि अभिमान नवनाथ शिंदे यांनी राधेश्याम प्रल्हाद राठोड यांना त्यांच्या गावाहून जबरदस्तीने आपल्या सोबत आणले होते. ऊस तोडणीसाठी दिलेले 8 लाख रुपये देत नाही म्हणून त्यास पिराची कुरोली येथील शेतामध्ये 2 महिन्यापासून वेगवेगळ्या खोल्यामध्ये ठेवले होते. पैशाच्या कारणावरून त्यांची उपासमारही केली होती. शनिवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 5च्या सुमारास शेतात रेशमी दोरीने गळफास लावून जिवे मारले अशा प्रकारची तक्रार या शेतमजुराची पत्नी शिल्पा राधेश्याम राठोड, वय 31 यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे. यावरून पिराची कुरोली येथील अभिमान नवनाथ शिंदे यांच्या शेतामध्ये ऊसतोड मजुरांची हत्या केल्याप्रकरणी भीमराव दिगंबर कौलगे आणि अभिमान नवनाथ शिंदे या दोघांवर भारतीय दंडविधान कलम 302, 365, 342 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत. पंढरपूर शहरामधील अवैध दारू विक्री, जुगार, मटक्याचे चालू असलेले धंदे बंद करावेत या मागणीचे लेखी निवेदन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंढरपूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना देण्यात आलेले आहेत. पंढरपूर ही राज्याची आध्यात्मिक राजधानी असून येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता दररोज हजारो भाविक येत असतात. परंतु शहरामधील चालणाऱ्या या अवैध व्यवसायाचा कळत न कळत एक वेगळा बॅड मेसेज राज्यभर यातून जातो व तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर याचा परिणाम होत आहे.
वास्तविक पाहता पंढरपूर शहरामध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायावर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक टीमने 75 किलोमीटर अंतरावर येऊन अनेक वेळा कारवाई केली आहे। खरं तर या प्रकारच्या कारवाई ह्या पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी प्राधान्याने करणे गरजेचे आहे, परंतु तसं होताना दिसून येत नसल्यामुळे शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करून हे धंदे बंद करण्याची मागणी पंढरपूर महिला राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। आता या निवेदनाची पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक राजेश गवळी कितपत दखल घेतात हे पाहावे लागेल। आरपीआयच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यात चालवलेली एकाधिकारशाही मनमानीपणा संपवण्यासाठी केलेला उठाव हा पक्षहिताचा आहे। राजा सर्वदे म्हणजे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत, उलट त्यांनीच पक्षाला बाधा येईल असे काम केलेले आहे, असा आरोप आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष अशोक सर्वदे यांनी केलेला आहे। आरपीआय आठवले गटाच्या वतीने मोहोळ येथील शहाजीराव पाटील सभागृहात मोहोळ तालुका रिपाईच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वदे हे बोलत होते। सर्वदे पुढे बोलताना म्हणाले, आम्ही सर्वजण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाच मानणारे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहोत। स्वतःच्या फायद्यासाठी पदांची खैरात वाटणाऱ्यांना आम्हाला काढण्याचा अधिकार नाही। यावेळी अजित गायकवाड म्हणाले, आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधून काढण्याचे सांगितले जाते, परंतु तसे काहीही झालेले नाही, कारण आमच्या सोबत सर्वच कार्यकर्ते आहेत, उलट आम्हीच त्यांना काढले असल्याचे ते यावेळी म्हणाले। भारत देशाची पोलिओ मुक्तीकडे वाटचाल सुरू असून पोलिओ लसीकरणामुळे अनेक बालके बचावलेली आहेत, मात्र यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी केले। मोरेवाडी डोंगरगाव येथे लग्न कार्यानिमित्त गोडसे या आल्या असता तेथून जाणारे आरोग्य सेवक सुनील जाधव यांनी लग्न मंडपाजवळच पोलिओ लसीकरण शिबिर घेतले। त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी त्या बोलत होत्या। गोडसे म्हणाल्या, आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामाणिकपणे सर्वत्र मोहीम राबवत आहेत। उन्हातानात फिरून 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोसची मात्रा ते देतात। वाड्या वस्त्यावरती फिरून बालके शोधून त्यांना डोस देणे हे काम जिकरीचे आहे। वाड्या वस्त्यासोबतच छोटे मोठे समारंभ, लग्न कार्य, वीट भट्ट्या, साखर कारखाने व जिथे तिथे स्त्रियांची गर्दी जमते अशा कार्यक्रमात निश्चितच लहान बालके असतात। तेथे जाऊन ही मोहीम राबवल्यास लोकांचीही चांगली सोय होईल। या ठिकाणी 34 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली। याकरिता अंधळगाव उपकेंद्र डोंगरगावचे आरोग्य सेवक सुनील जाधव, आशा सेविका कोपाडे यांच्यासह अनेक महिला व बालके उपस्थित होते। महिलांनी आपण आपला नसून सबला आहोत याचे भान राखावे असे आवाहन शिक्षण महर्षी पंचाप्पा कल्याण शेट्टी शिक्षण संकुलाच्या विश्वस्त सांभवी कल्याण शेट्टी यांनी केले आहे। यावेळी कल्याण शेट्टी म्हणाल्या, एकत्र येऊन विचार विनिमय करण्याची गरज आहे। महिला सबलीकरणाविषयी सातत्याने बोलले जाते, पण समाजात आजही महिलांना दुय्यम स्थान आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मा जिजाऊ, माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई या मातांनी अनेक दुःख सोसले, पण त्यांनी समाजहिताचा घेतलेला वसा पूर्ण केला। त्या कधीही समाजात होणाऱ्या विरोधामुळे डगमगल्या नाहीत, म्हणूनच आज त्यांचा आदर्श आपल्या समोर आहे। महिलांना सरस्वती, लक्ष्मी, अन्नपूर्णा म्हणून पूजले जाते। आपण प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात काम करतोय, प्रत्येक जणीला आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळते आहे। एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सुधारते, एक कुटुंब सुधारले तर गाव, तालुका सुधारतो। प्रत्येकाने सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याची गरज आहे। देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्राच्या प्रतिभाताईंना मिळाला। आज महिला मागे राहिलेल्या नाहीत। आज स्त्री जन्माचा टक्केवारी दर 1918 इतकी आहे। तो समप्रमाणात आणण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा। स्त्री भ्रूण हत्या रोखल्या तर स्त्री जन्माचा टक्का वाढू शकणार आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सूचना। पैशाच्या कारणावरून ऊसतोड मजुरांची गळफास लावून हत्या। पंढरपूर शहरामधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी। राजा सर्वदे यांनी पक्षाला बाधा येईल असे काम केले आहे, अशोक सर्वदे यांचा आरोप। देश पोलिओ मुक्त करण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन।
सबला आहात याचे भान राखा, सांभवी कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन। हे होताच बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।